नमस्कार महाराष्ट्र, सहर्ष स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि आणखीन छोटीशी सूचना म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसह पीएम किसान योजना, पीक विमा 2025 त्याचबरोबर 24 संदर्भातले अपडेट आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी घेतले जाणारे महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट। तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे खूप रखडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हप्त्याच्या वितरणासाठी जो निधी आहे तो देखील मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु पहा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे नक्कीच लाभार्थी कन्फ्यूज झालेले आहेत। शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहेत की आम्हाला नमोचा हप्ता नेमका कधी येणार, परंतु पहा काळजी करायची गरज नाही। फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार आहेत। अतिशय आनंदाची बातमी आहे, अतिशय मोठा निर्णय आहे। पहा मग आता हे 4000 रुपये कोणत्या योजनेचे आहेत? नमोचेच आहेत का? तर नाही, नमोचे यामध्ये 2000 आहेत। आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ज्या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे ती योजना म्हणजे पीएम किसान योजना। पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नमोच्या हप्त्या अगोदर तुम्हाला पीएमचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, पण तसं होण्याआधी नमोचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं गरजेचं आहे। नमोचा हप्ता केव्हा जमा होणार आहे? तर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून एक शासन निर्णय GR येणं गरजेचं आहे, GR निर्गमित होणं गरजेचं आहे आणि GR नुसार हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर निधी मंजूर झालेला आहे, परवानगी देखील देण्यात आलेली आहे हप्ता वितरण करण्यासाठी। फक्त आणि फक्त काय बाकी आहे तर ते म्हणजे शासन निर्णय निर्गमित होणं। शासन निर्णय निर्गमित होऊन हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणं बाकी आहे, काळजी करायची गरज नाही। 29 जानेवारीला नमोच्या हप्त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, पण अजितदादांच्या दुर्दैवी अचानकपणे जाण्यामुळे महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला आणि त्यानंतर ही प्रोसेस लांबलेली आहे। पण पहा लवकरच ही प्रोसेस सुरू होईल। शासन निर्णय निघण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील ट्रान्सफर केले जाऊ शकतात, म्हणजेच नमोचा हप्ता वितरण करण्यासाठीचा शासन निर्णय देखील लवकरच निघेल। आणि नमोचा हप्ता आल्याच्या नंतर 24 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वितरण करण्याची शक्यता आहे, कारण पीएम किसान योजनेचा जो प्रारंभ आहे, जी सुरुवात आहे तर 24 तारखेला झालेली आहे। 24 फेब्रुवारीपासून ही योजना सुरू झाल्या असल्या कारणाने 24 फेब्रुवारी हा दिवस पीएम किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच दिवशी राज्यातील त्याचबरोबर देशातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर सगळ्यात मोठी ही अपडेट आहे। नमोच्या हप्त्यासंदर्भात शासन निर्णय आला की लगेच तुम्हाला कळवणार आहे, त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।